ठीक आहे, ओके, मॅच स्टार्ट करा प्लीज. पहिला चेंडू चांगला अटॅक केलाय, विकेट नंबर पहिली जातीय, फलंदाज बाद होतोय रोहित पाटील. केली गोलंदाज सतीश मिसालच्या हातामध्ये चेंडू आहे. हा, मिसाईल म्हटली जाते, मिसाईल मॅन म्हटली जाते ती सतीश मिसाल. पहिली विकेट निर्माण झाली आहे, पहिला विकेट, पहिला धक्का भेटतोय तो वडगर टीमला. चिंचपाडा टीम क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आहे, पण चांगली बॅटिंग होईल की काय. 4 षटकाची मॅच आहे आणि 4 षटकामध्ये कितीचं टार्गेट सेट करतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे. आजचा दिवस वाघिवली टीमच्या नावावरती ठेवलाय आम्ही, कारण का बऱ्याचशा मैदानावरती टुर्नामेंट होतं. सावळा या ठिकाणी देखील कॉल आला होता रात्री, पण नाही जमलं. हा चेंडू आलाय, डॉट होतोय की काय, पंचाचा वाईट चेंडू चालाय, इशारा एका धाब्यानं खातं खोललं जातं. पहिल्या चेंडूत विकेट जरूर आली होती, त्यानंतर वाईटच्या स्वरूपात वडगर टीमचं खातं खोललं जातं. हा चेंडू गॅप मध्ये नाहीये, विकेट जाण्याची गुंजाईश होती. स्ट्राईक एंडला थ्रो केला असता तर कदाचित अजून एक विकेट गेली असती, पण नाही, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केलं, त्या कारणानं मी म्हणेल फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. पहिल्या चेंडूत कॅच आउट झाला होता फलंदाज, नंतर त्यानंतर वाईट टाकला होता आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सतीश गोलंदाज. हा चेंडू अरंद कार्पेट शॉट पाहायला मिळतोय, सिंगल धाव कंप्लीट, दुसरी धाव धोक्याची घंटा झाली असती, पण दोन्ही धाव सुरक्षित क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज पोहोचल्या, तर 2 धाबा आरामात पूर्ण केल्या. एक धाबेसाठी संघर्ष करायला लागतो या मैदानावरती. जबरदस्त मॅच पाहायला आले प्रेक्षकांच्या भेटीसाठी. एका साईडला वडगर टीम आहे आणि दुसऱ्या साईडला चिंचपाडा टीम, दोन्ही टीम आमने सामन्यात. आणि अगदी हा चेंडू यावेळेस हातातून बाट निसटली आहे, अपील केली जाते, फलंदाज होतोय बाद. पायचीत पकडलं फलंदाजाला, ग्रीप हातातून ग्रीप सटकली गेली आणि त्याच्या कारणानं बॅट हातातून सुटली गेली आणि LBW ची अपील केल्यानंतर फलंदाज होतोय बाद. त्याने सावध राहा, बॅट बीट कधी देखील सुटली जाते, स्वतःची काळजी घ्या. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो गोलंदाज, अगदी स्टँड अँड डिलिव्हरी देखील चेंडू टाकले जातात आणि त्याच्यावरती फायदा मिळतोय. मी म्हणेल चिंचपाडा टीमला जवळ चांगली कामगिरी केली ती गोलंदाजांना. हा चेंडू ब्लॉकरमध्ये टाकला होता, एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र बॅकअप जरूर होता, पण बॅकअप जर हातातून चेंडू सुटला असता तर नक्कीच या ठिकाणी चौकारच्या दिशेनं वाटचाल केल्याचा चेंडूना पुन्हा सिंगल धाव भेटले. पहिल्या षटक प्रोग्रेसवरती आहे, धावांचा लेखाजोखा फार कमी पाहायला मिळतोय. 4 या अंकावरती 2 विकेट जरूर महत्वाच्या मिळवल्या त्या गोलंदाजांना, 2 विकेट जरूर मिळवला. हा चेंडू पायांवरती जाऊन आदललाय, अपील केली जाते, फलंदाज बाद होतोय. तिसरी विकेट वडगर संघाला, अजून एक धक्का भेटतोय. चला खेळाडू
गोलंदाजी मी म्हणेल चांगली ठरते आजूपर्यंत चांगली 3 विकेट 4 धाबा दिल्या पहिल्या षटकातला बादली खेळ झालाय समाप्त गोलंदाज सतीश मिसाल चांगली कामगिरी केली अगदी मिशन वरती उतरल्यानंतर जशी कामगिरी करतात ना का तशीच कामगिरी केली ती सतीशना स्पीडअप करा प्लीज फलंदाज बाहेर व्हायचे आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय गोपाळ जाधव नवीन बॅटर दुसरं षटक कुणाच्या हातामध्ये देणारे आता परिस्थिती नाजूक झाली मी म्हणेल वडगर टीमची या मैदानावरती स्टँड अँड डिलिव्हरी अगदी चेंडू चांगले टाकले जातात या मैदानावरती आजचा दिवस जबरदस्त पाहायला मिळेल बामणडोंगरी टीम देखील या मैदानावरती पाहायला मिळेल चांगल्या टीम आहेत त्यानंतर बेलपाडा टीम मोठ्या टीमास आज पाहायला मिळतील हा चेंडू चांगला फटका घेतलाय आउटस्टँड डिलिव्हरी चेंडू जातो 1/4 धाब्यांसाठी अगदी 2 इंच चेंडू कमी पडला नाहीतर षटकार जरूर पाहायला मिळाला असता या मिळतील 4 धाबा रत्नदीप पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि रत्नदीप पाटील वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय खऱ्या अर्थानं हा चेंडू टप्पा पडल्यानंतर रत्नदीप चा जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये आता चांगली गोलंदाजी करायला लागेल पहिला गोलंदाज होता सतीश न चांगली कामगिरी केली 3 विकेट देखील मिळवल्या आणि 4च धाबा दिल्या आणि पहिल्या चेंडूवरती 4 धाब्यांचा मार खाल्ल्यानंतर थोडीशी दुखापत झाली ती मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या चिंचपाडा टीमला हा चेंडू पुन्हा हवेमध्ये जरूर ब्रश झालाय चेंडू खाली क्षेत्ररक्षण होतोय जेल पकडला जातोय चौथा फलंदाज बाद होतोय वडगर टीम आता अडचणीमध्ये आहे रमेश ना न्यू बॅटर रमेश मैदानाच्या आतमध्ये जातोय एक चौकार जरूर मारला होता फलंदाजांना त्याला देखील माघारी पाठवला म्हणजे चांगली गोलंदाज रत्नदीपची मी म्हणेल चांगली फलंदाजी म्हणता येणार नाहीये पहिल्या षटकाचा विचार करता 4 धाबा आल्या होत्या त्यानंतर 3 चेंडू टाकून दिले 1 विकेट घेतले रत्नदीपना हा चेंडू ब्लॉकलमध्ये चेंडू होता चांगलं शतरक्षण घडलं जात पण सिंगल धाव वाचवता आली नाहीये एक धाव मिळतात त्या फर्स्ट स्लिपला चेंडू अडवला गेलाय आणि एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय 9 या अंकावरती 4 गडी बाद नाजूक परिस्थिती होऊन बसली आहे ती वडगर संघाची चांगली गोलंदाजी हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू आतमध्ये आला जातोय ना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय म्हणजे फलंदाज कामगिरी चांगली करत नाहीये कारण का कुठल्या दिशेने चेंडू लँड होतोय पिचिंग होतोय लेग स्पिन होतो ऑफ स्पिन होतोय याच्यावरती देखील नजर ठेवणं गरजेचं आहे रत्नदीपची गोलंदाजी धारदार ठरली या मैदानावरती हा चेंडू हवेमध्ये जरूर ब्रश केलाय हवाई सपर चेंडू झाला होता अंतिम क्षणाला मात्र हवेच्या झोकानं चेंडू आत आला आणि फलंदाज अजून एक धक्का भेटतोय अर्धी टीम गारद झाली 5वी विकेट मैदानात बाहेर जाते वडगर टीमची सुभाष वाघे नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमधीन आता फार खांद्यावरती जिम्मेदारी असेल जवळ मी म्हणत दुसरं षटक प्रोग्रेसवरती होतं दुसरं षटक देखील संपलंय ना संपुष्टात आलाय आणि 2 षटकाचा विचार करायला गेला तर धाबांचा आलेख फार कमी आहे जास्त देखील नाही 9 धाबा धाबरती लागल्यात
9 धावा दापरती लागल्यात. नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय हर्षल धमाले. हर्षल धमाले आलाय नवीन गोलंदाज. चांगली कामगिरी करणार की काय. 2 गोलंदाजांना चांगली कामगिरी केली. तिसरा गोलंदाज आलाय. सिंगल धाव मिळाली जाते. लेग बायची धावे पंच. लेग बाईस कळवा आम्हाला. एक धाव ऍड केली जाईल. 10 धावा वरती जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. चांगली कामगिरी झाली नाहीये. ती बॅटिंग करणाऱ्या टीमची तुटून पडायला लागेल. अटॅक करणं गरजेचं आहे. शेवटची तुमच्या हातामध्ये 2 षटकं उडली गेली आहेत. त्या 2 षटकामध्ये षटकार चौकार मारणं गरजेचं आहे. हा चेंडू आलाय खराब आणि वाईट झालाय. इशारा अंपायरचा. पहिला चेंडू सिंगल धाब्यावरती घेतली होती सिंगल धाव आणि लेग बायची धाव आणि त्यानंतर वाईट झाला इशारा. हा चेंडू हवेमध्ये जरूर रन झालाय. शतरक्षण चेंडू खाली नाहीये. जातोय यावेळेस शतरक्षण तोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात आणि तिसरी धाव घेता घेता फलंदाजाला परतावा लागला. विकेटवरती राहणं विकेटवरती राहून धाबा जमवणं फार अवघड झाली ती वडगर टीमच्या खेळाडूंना. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतात. जबल फलंदाज बाद झाल्यात. 6 गडी बाद झाल्यात. सहा गडी बाद झाल्यात. अर्धीपेक्षा जास्त फलंदाज बाद झाल्यात. राजेश वाघे आलाय नवीन बॅटर. फलंदाज जरूर येतात. कामगिरी चांगली करत नाहीये. खराब चेंडूवरती अटॅक करणं गरजेचं आहे. धाबांचा आलेख एवढा फारसा सुंदर नाहीये वडगर टीमचा. धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 13 या अंकावरती. धाबांचा आलेख वाढवायचा असेल या षटकापासून तुम्हाला आता स्टार्ट करणं गरजेचं आहे. हा चेंडू अटॅक जरूर केला. अटॅक फसला जातोय. झेल देखील सोडला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला संदेश म्हणावा लागेल वडगर टीमसाठी हा चौकार. साठी थँक्यू सो मच डीजे मास्टर. तुमचं देखील कौतुक करूया. आज जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळतील या मैदानावरती. रॉयल स्पोर्ट उलवे टीमना 2 राऊंड मारून खऱ्या अर्थानं ट्रॉफीवरती नाव कोरलं. शेवटचा एक चेंडू होती चौकार पाहिजे होता आणि चौकार मारला होता तो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या दिशामध्ये स्ट्रेट अँड डिलेव्हरी होती आणि स्टँड अँड डिलेव्हरी देखील चेंडू होता समोर टाकला होता आणि त्याच्यावरती चौकार
21 धाबा झाल्या. 21 धाबा झाल्या. चौथं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं गेलंय. श्रेयश मुंडकर. श्रेयश मुंडकर टाइमपास होतोय मित्रांनो. श्रेयश मुंडकर गोलंदाज. पटलेला चेंडू त्याच्यावरती फटका कव्हरच्या दिशेनं सजवलाय. चेंडू जातोय सीमा ऋषीच्या पलीकडे. पंचांचा इशारा अजून आला नाहीये. षटकार पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू टाकाल तसे तुम्हाला फटके पडतील. कव्हरच्या दिशेनं मारायला सुंदर असा षटकार. सुरुवात चांगली केली. आता या गोलंदाजवरती आक्रमण रूप धारण. 4 षटकांचे मॅच आहे. चौथा षटक कार्यालय ते गोळीच्या वेगानं सेकंड स्लिप वरून चेंडू फरार होतोय 4 धाब्यांसाठी. एकवीस धाब्यांवरती थांबवलं होतं. 3 षटकाचा विचार करायला गेला तर या 2 पटक्यानं आम्ही म्हणेल वर्चस्व दाखवतं वडगर टीमचं. संघ जाऊन पोहोचला 31 या अंकावरती. हा चेंडू हवेमध्ये जरूर ब्रश झाला. कॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ट्रायबल होता. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाव नाही मिळणार. सिंगल धाब्यांवरती थांबवलं गेलंय. जवळजवळ या षटकाचा विचार 3 चेंडू लँड झाल्यात आणि धाबा जाऊन पोहोचल्यात 32 या अंकावरती. 6 विकेट जरूर गेल्यात पण आता धाबांचा आलेख हलवार मात्र वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. चेंडू पाठीमागे फिरून मारण्याचा विचार होता. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळत आहे. सर 22ची धाब आहे ना. ओके ठीक आहे. कळवत जा मला कारण का एक रन ना स्कोररला देखील अडचण होती. या 22ची धाव ऍड केली जाईल. हा चेंडू हलक्याताना डिलिव्हरी करतोय. त्यानंतर सिंगल धाव. अगदी पाठीमागं चेंडू ठेवला जातो. शॉर्ट अँड डिलिव्हरी पाहायला मिळते आणि त्यानंतर तो फायदा मिळतोय तो वडगर टीमच्या खेळाडूंना. सिंगल डबलकडे देखील लक्ष दिला जातोय. आता मात्र कदाचित या हलक्या हातानं या पंच 2 धावा ना. 2 धाबा. 2 धाबेनं संघ जाऊन पोहोचलाय. 36 या आकड्यावरती आणि 37 धाबांची गरज असेल ते मी म्हणेल चिंचपाडा टीमला. 2 ऍड केल्यात. 36 धाबा झाल्या आणि 37 धाबांची गरज आहे ती चिंचपाडा टीमला. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आपण.
चला स्पीडअप करा प्लीज, उशीर करू नका. पंच तुम्ही तयारीने राहा लवकर. 24 चेंडू आणि 37 धाबांची गरज आहे. रमेशच्या हातामध्ये चेंडू आणि सलामीची जोडी ही मैदानामध्ये उतरली आहे. सिद्धार्थ सिद्धार्थ मुनकर हा खेळाडू स्ट्राईक वरती आहे. आता मात्र पंचांचा इशारा येणं देखील बाकी असावा. 2 धाबाचा सर्जरी पूर्ण केल्या सतीश आणि सिद्धार्थ मुनकर. सिद्धार्थ आणि वाईट झाला इशारा. या 3 धाबा ऍड केल्या जातील. खातं खोललं टीमचं वाईटच्या स्वरूपात 2 धाबा धावून पळून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. दोन्ही टीमचे कर्णधार हात झाले. चला टॉस करून घ्यायचे प्लीज. चला गणेश भोईर 2 टीम मध्ये टॉस करून घ्यायचंय. चला दोन्ही कर्णधार यावरती. या चेंडूवरती 2 धाबा आल्या. 2 धाब्यांना 5 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. 37 धाबांचा पाटला पास करायचा या मैदानावरती. 37 धाबा. हा चेंडू हवेमध्ये जरूर ब्रश झालाय. गॅपमध्ये चेंडू नाहीये. शतरक्षण चेंडू खाली येतोय, पकडला जातोय. पहिला झेल, पहिली विकेट जाऊन विसावली जाते ती चिंचवाडा टीमची. पहिली विकेट डाऊन झाली आहे चिंचवाडा टीमची. अगदी अटॅक करण्याचा प्रयत्न चालू होता फलंदाजाचा, त्याला देखील परतावा लागलं. सिद्धार्थ हा खेळाडू परतला गेलाय. सतीश आणि त्याच्या जोडीला आता नवीन खेळाडू येतोय भारत मुनकार. भारत जरा धावत या प्लीज. बेलपाडा नावाखाडी टीम मध्ये टॉस झालाय का? नक्कीच सौरभ सर बेलपाड्याचे त्यांचं देखील स्वागत असावा. भरपूर आवड क्रिकेटची आणि क्रिकेट देखील खेळले जातात. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अगदी चेंडू बॅटच्या स्लॉग मध्ये आला नाहीये. सिंगल धाव देखील मिळाली जाते. बॅटची खाडची कडा लागली होती, त्या कारणानं सिंगल धाबानं संघ जाऊन पोहोचलाय 6 अंकावरती. पहिल्या षटकात पोगरेज होती. 37 धाबांचा पाठला करायचा होता आणि पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर मोठा फटका आला नाही अजूनही. पहिला चेंडू खराब टाकला होता, वाईटचा इशारा आला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन लँड होतोय. अनिल पाटील ग्रुपचे सरपंच आपण पाहतोय. सरपंचाच्या टॉस केला जाईल. नावाखाडी टीम आणि त्याच्या अगेन्स्ट बेलपाडा टीम. टॉस कोणी जिंकलाय? बेलपाडा सौरभची टीम आहे आणि आज टॉस जिंकलाय सौरभच्या टीमनं. अपील केली जाते आणि आत्मविश्वास कमी होता. डॉट चेंडू आलाय. 2 चेंडू डॉट टाकले. आता दडपणाखाली येतोय तो मी म्हणेल चिंचवाडा टीम. जबरदस्त मॅच. रिव्हर्सिव्ह सक्सेस झालाय. गुळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेच्या पलीकडे जातोय 4 धाब्यांसाठी आणि पंचाचा षटक संपला झाला. इशारा. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. संघ जाऊन पोहोचलाय 10 या अंकावरती. अजूनही 18 चेंडू आणि 27 धाबांची गरज या मैदानावरती. 18 चेंडू आणि 27 धाबा समीकरण जवळ आलाय, पण आता अटॅक करण्याचा प्रयत्न करायला लागेल तो चिंचवाडा टीमला या मैदानावरती. माहिती नाही.
18 चेंडू आणि आता 27 धाबांची गरज आहे. नवीन गोलंदाज राजच्या हातामध्ये चेंडू आहे. राज वरती चढवलेला आक्रमण, राज वरती चढवलेला आक्रमण तो मात्र कमजोर पडला आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का भेटतोय तो चिंचवाडा टीमला या मैदानावरती. विकेटवरती राहणं धाबा जमणं तर अवघड जमले की काय चिंचवाडा टीमला. तशा विकेट गेल्या होत्या मी म्हणेल बॅटिंग करणाऱ्या वडकर टीमच्या, तशी आता पडझड निर्माण झाली आहे ती चिंचवाडा टीमची. अजून एक धक्का भेटतोय. रत्नदीप नवीन बॅटर आतमध्ये आलाय, त्याला चांगली कामगिरी करायला लागेल. गोलंदाजी करताना रत्नदीपनं चांगली कामगिरी केली होती, पण आता फलंदाज त्याच्या वाट्याला आलाय. पहिल्या चेंडूत अटॅक जरूर केला होता, स्ट्रोक समोर आवाज देखील आला होता बॅटमधून, पण बॅटच्या रडारमध्ये काहीसा आला नाहीये चेंडू आणि ताकद देखील कमी पडली. रत्नदीपच्या खांद्यावरती जिम्मेदारी या मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप आलाय. पहिला चेंडू वरती विकेट गेल्यानंतर आता 17 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हा चेंडू हवेमध्ये जरूर ब्रश केलाय. आता चेंडू थांबणार नाहीये. रत्नदीपनं दाखवलंय आपली ताकद सीमारेषेच्या पलीकडे जातोय. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार म्हणावा लागेल. 17 चेंडू 27 ची गरज होती. या षटकारानं हवा काढली आहे. चेंडू शिल्लक असे 16 आणि 21 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू 21 धाबा. टार्गेट इम्पॉसिबल नाही आहे, पॉसिबल टार्गेट सहजतेने होऊ शकतोय, पण बॅटिंग रत्नदीपची आता कशी पाहायला मिळते. अजून एक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, झेल सोडला जातोय. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. हवेचा झोका देखील आतल्या साईडला चेंडूला हाणायचा प्रयत्न करतोय. तुम्ही किती ताकद लावा स्ट्रेटच्या साईडला, तर स्ट्रेट अँड डिलिव्हरी तुम्ही खेळायला गेला स्टँड अँड डिलिव्हरी लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाणार नाहीये. हवेचा दाब आहे ना, तो पूर्ण आतमध्ये आला जातोय. गोलंदाज हुशार आहेत. गोलंदाज देखील त्याच दिशेने चेंडू टाकले जातात का फलंदाजाला त्या खेम्यामध्ये मारण्याचा प्रयत्न चालू आहे. हा चेंडू एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालू आहे आणि विकेट जाती या मैदानात बाहेर. फलंदाज बाद होतोय. सतीशला पडदावा लागला. सलामी फलंदाज होता. दुहेरीच्या धावेमध्ये एकच धाव कंप्लीट केली. आता चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 14 चेंडू 19 धावा. करण आलाय न्यू बॅटर. करणवरती जिम्मेदारी आहे. आता 14 चेंडू 19 धावा. हा मार्ग असी कधी जवळ येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं निर्णय लागेल की काय. पण कधी कधी असं वाटतंय विकेट गेल्यानंतर डॉट आल्यानंतर जी फिल्डिंग करणारी वडकर टीम आहे ती ताकद लावते की काय या मैदानावरती. फुलटा चेंडू होता. अटॅक चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू ढकलला जातोय. सिंगल धाव कंप्लीट आणि दुसरी देखील धाव कंप्लीट केली जाते. या धोड धाबे ना. आता मात्र समीकरण चेंज होतोय. येणारे चेंडू असतील ते 13 आणि 17 धाबांची गरज आहे. 13 चेंडू 17 धाबा. हळवा धाबा मात्र कमी होतात या मैदानावरती. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा आतमध्ये झाला आणि डॉट चेंडूची होते समाप्ती. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 17 धाबांची गरज आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. वडकर टीम मी विनंती करतोय, जो गोलंदाज आहे त्याला निर्माण करा प्लीज. आमच्याकडे देखील लक्ष द्या. आयोजकांचं म्हणणं आहे, त्यांना देखील माहिती आहे सामने लेट चालू झाल्यात. तर प्रसाद पाटील बेलपाडा आपणास विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. हॅलो.
12 चेंडू आणि आता 17 धाबांची गरज आहे. करण आणि त्याच्या जोडीला तो स्ट्राईक हँडला फलंदाज झालाय रत्नदीप स्ट्राईक हँडला आलाय. त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. पूर्ण वसपा काढायला लागेल रत्नदीपला. त्याने एक षटकार जरूर मारलाय या मॅच मध्ये. आता षटकारापेक्षा मॅच जिंकणं गरजेचं तो चिंचपाडा टीमला या मैदानावरती. 12 चेंडू आणि 17 धाबांची गरज आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने चेंडू आला जातोय. डॉट चेंडूची होते समाप्ती. 11 चेंडू आता 17 धाबांची गरज आहे. रत्नदीप आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन मैदानामध्ये जरूर उतरलाय, पण त्या रत्नदीपला चांगली कामगिरी केली असती. आता मात्र जेल सोडला जातो. विकेट किपरना मोठी चुकी केली आहे. मोठा फलंदाज बाद झाल्याचा मैदानावरती. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धाबांची अजूनही गरज आहे. करण आला स्ट्राईक अँड फलंदाज. करणच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे, पण पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वाईट झाला इशारा. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. 15 धाबांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 15 धाबा. समीकरण पाहायला गेलं तर 5 धाबा चेंडूपेक्षा जास्त आहेत. त्या कमी देखील करता येतील एखादा फटका आला तर. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टँडर्ड डिलेव्हरी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन लँड होतो चेंडू. अजून एक चेंडू डॉट येईल. या गोलंदाजाचे मी कौतुक करेल. रोहित गोलंदाज आहे. जमेल अशी बाजू मांडून ठेवली. अजून सामना सोडायला तयार नाहीये रोहित. फलंदाज काय करतोय. वारंवार चुका होतात फलंदाज कडून. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि 15 धाबांची गरज आहे. 7 धाबा अजूनही जास्त आहे चेंडूपेक्षा. 5 होत्या तिथं 7 झाल्या. आता चेंडू सरळ जाऊन स्टंप वरती आदळला जातोय. बॅटिंग करत असलेल्या खेळाडूंना चांगला स्टेट अँड डिलिव्हरी केला होता, पण त्याच्यावरती माझा सिंगल धाव मिळाली जाते. आता चेंडू शिल्लक असतील 7 आणि जिंकण्याकरता 14 धाबांची गरज आहे. सात चेंडू आणि 14 धाबा. हा चेंडू निर्णायक आहे. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. दुसरी धाव नाही. आता 6 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. जशी मॅच आली होती मी म्हणेल वाघिवली टीमची 6 चेंडू 10 धाबांची गरज होती, ती मी म्हणेल रॉयल स्पोर्ट उलवे टीमला. आणि त्या धाबा शेवटच्या 1 चेंडूवरती 4 आला होता, तो चौकार मारला होता. आता मात्र प्रयत्न चांगले चालू आहेत चिंचपाडा टीमचे. 6 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. स्पीडअप करा प्लीज. टॉस जिंकला बेलपाडा टीम. काय असं डिसिजन यानंतर मॅच झाल्यानंतर लगेच फिल्डिंग असेल तर फिल्डिंगसाठी उतरा. आज पंचाच्या भूमिकेमध्ये दोरकानाथ चोरगे आणि दीपक पाटील सर अगदी जबरदस्त पंच आहेत, त्यांचं देखील कौतुक करूया. कुणाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतोय, कुठला गोलंदाज निवडला जातोय, कारण का मॅच जिंकणं दोन्ही टीमला गरजेचं आहे. एखादी टीम जिंकेल. राम पवारच्या हातामध्ये चेंडू आहे. राम पवार नवीन गोलंदाज झालाय. 6 चेंडू 13 धाबांची गरज आहे. दोन्ही साईडला अजून बॅलन्स मॅच आहे. असं वाटलं 24 चेंडू आणि 37 धाबा सध्यानं सामना पास करतील चिंचपाडा टीमचे खेळाडू. आता रत्नदीप स्ट्राईक हँडला आहे.
रत्नादीपला टाकलेला फुलटॉस चेंडू, विकेट चालली आहे मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का भेटतो. 5 चेंडू आता 13 धाबांची गरज. एकवटले जाऊ नका प्लीज वडगर टीम. खेळाडू आता नवीन दाखल होतोय. दिवेश त्याची शरीर अशी दणकत आहे. फटके देखील दणकट पाहायला मिळायला पाहिजेत. चिंचपाडा टीमचे आता पाठीरागे म्हणत असतील का आता फटके येणं गरजेचं आहे, कारण का फलंदाज चालाय तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता, पण आता त्याला बॅटिंग करणं गरजेचं आहे. या मैदानावरती 5 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. नक्कीच मी आधीच म्हणाल होतं फलंदाजांना धावत यायला पाहिजे. शरीर याची दणकट आहे मी नाही सांगणार, कारण का येणार धाबत त्यानंतर दम लागणार खेळाडूला षटकार जाणं जड जाईल, पण आता षटकार मारायला लागेल. दिवेश आलाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहाडच्या सोडमध्ये चेंडू आला का थांबणार नाही. अगदी आकाशाला गवस निघालेल चेंडू. गोलंदाजासाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची होते समाप्ती. 4 चेंडू आता 13 धाबांची गरज आहे. 4 चेंडू 13 धाबा. बॅटच्या झोन मध्ये चेंडू येत नाहीये. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. 3 चेंडू 12 धाबा. 2 फटक्यांची गरज आहे. आता ते 2 फटके येतील का नाही येतील ते आता कुणास ठाऊक. आधी चिंचपाडाच्या पाठीरागे शांत झाल्यात. त्यांना माहिती आता मुश्किल टार्गेट झालाय या मैदानावरती. टार्गेट सोपं होतं, सोपं साधं समीकरण होतं. हा चेंडू आलाय. डॉट येतोय की काय. पंचांचा निर्णय वाईडचं. 3 चेंडू आता 11 धाबांची गरज आहे. 3 चेंडू 11 धाबा. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि आता 11 धाबांची गरज आहे. दोन्ही चेंडूवरती आक्रमण रूप धारण करायला लागेल फलंदाजाला. शांत बसून जमणार नाहीये. अटॅक करणं गरजेचं आहे. आता ब्रश हवेमध्ये जरूर झालाय. सिंगल धाव मिळाली जाते आणि अपचरता बाकी राहिली या सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि आता 10 धाबांची गरज आहे. गोलंदाजांना नो टाकला तर 500 रुपयाचा इनाम. चेंडू यावेळेस डॉट आलाय. सामना जिंकला चिंचपाडा टीमनं. हार्दिक अभिनंदन. चिंचपाडा टीम बॅड लक.